मनोज जरांगेंचं आंदोलन सध्या मुंबईमध्ये आझाद मैदानात सुरू झाले। त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आणि या संदर्भात आता विविध प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्यात आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके जोडले गेलेत। आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया आणि चर्चा त्यांच्याबरोबर करूया। लक्ष्मणजी, आता आपण पाहिलं असेल सकाळपासून मराठा बांधव लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत। खरं तर 5000 आंदोलकांनीच आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एक अट घातलेली होती, मात्र या अटीचं कुठेतरी उल्लंघन झालेलं दिसतंय, कारण हा संपूर्ण आझाद मैदान आज खचून भरलेला आहे। कित्येक तरी मोठी संख्या आज मराठा आंदोलकांची दिसून येते। एक तर तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहताय आता? खरं तर मी या आंदोलनाला झुंडशाही म्हणेन, कारण झुंडशाहीनं कधी आरक्षण मागितलं जात नाही। असं जर झुंडीच्या द्वारे जर आरक्षण दिलं गेलं तर मग महाराष्ट्र असो भारत देश असतो, छोट्या छोट्या घटकांचं सामाजिकदृष्ट्या मागासांचं काय होणार या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्यावर विश्वास करतोय आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही यामधून चांगला मार्ग काढू शकाल। पण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन खरं तर महाराष्ट्रातल्या सत्तेमधल्या आणि विरोधामधल्या आमदार खासदारांनी सगळ्यांची मिलीभगत आहे। हा प्रोग्राम आरक्षण मागण्याचा नाही, हा प्रोग्राम राजकारणाचा आहे। हा प्रोग्राम कुठंतरी सत्तेमध्ये सत्ता स्थानासंदर्भातला आहे, कारण ऑलरेडी जे जरांगे म्हणतायत की आमच्या पोरांना शिक्षण, आमच्या गरिबांना शिक्षण, त्याच्यासाठी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून SC-BCचं 10% रिझर्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्याचा फायदा आता महाराष्ट्रातल्या लोकांना होतोय। पण ते आम्हाला नको, आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे। ही आडेलतट्टूपणाची भूमिका, बेकायदापणाची भूमिका, संविधान विरोधी भूमिका आणि OBCचं आरक्षण संपवणे या एकमेव धोरणासाठी कारणासाठी ही मंडळी जत्रा घेऊन मुंबईला आलेली आहेत। अगदी लक्ष्मणजी, आता आपण म्हटलात की हा आरक्षणाचा मुद्दा नाहीये तर हा राजकारणाचा आहे। हे राजकारण कसं आहे हे थोडंसं आम्हाला सविस्तर समजावून सांगा। हे बघा, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे जसे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव आहेत, तसेच शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सपोर्ट करणारे या रॅलीत सहभागी होणार आहेत। तसेच काँग्रेसचे रवींद्र चव्हाण नांदेडचे खासदार हे सुद्धा त्या आंदोलनाला आपल्या लेटरहेडवरती पाठिंबा देणारे आहेत। त्याचबरोबर अजितदादा पवाराचे सोळंकी असतील किंवा पंडित असतील, अशा लोकांनी सपोर्ट लेखी बॅनर लावून प्रत्यक्षात प्रेसमध्ये यांनी सपोर्ट केलाय। म्हणजे या लोकांना भान नाही का? या लोकांना या महाराष्ट्रामधील OBCचं आरक्षण टिकलं पाहिजे। OBCच्या आरक्षणाबद्दल या लोकांची आणि या पक्षांची काय भूमिका आहे? OBCचं आरक्षण संपवणे हा एककलमी कार्यक्रम, आपल्याला जे बोलता येत नाही ते जरांगे नावाच्या खुळचट माणसाच्या तोंडून वदवून या माणसांना गाड्या कुणी पुरवल्या, या माणसांना माणसं कुणी पुरवली, रसद कुणी पुरवले, हे सगळं मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे। आमचं म्हणणं एकच आहे, यांनी अजून 10 लाखाचा मोर्चा काढावा, पण आमचं OBCचं आरक्षण टिकलं पाहिजे। अदरवाईज जर 10-12% जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईला येत असतील तर आम्ही 50% आहोत। त्यामुळे OBC गप्प बसणार नाही। OBC भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी विनंती आहे, आपले नेते बोलत नसतील तर नाही बोलू द्या, तुम्हाला मात्र रस्त्यावर उतरवावं लागेल। पुढच्या पिढीच्या शिक्षण नोकऱ्यामधल्या आणि लोकल बॉडीज मधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी, आपल्या आरक्षणासाठी आपल्याला ही लढाई बुलंद करावी लागेल। अगदी लक्ष्मणजी, आणखी एक महत्त्वाचा खरं तर मुद्दा असा आपल्याला मला विचारायचा आहे। खरं तर मराठा कधी एकत्रित होतील असं वाटलं नव्हतं, कारण वेगवेगळ्या जे जिल्हे आहेत त्यामध्ये मराठ्यांचे वेगवेगळे पदर आपल्याला दिसतात। मात्र आज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली, या आधी सुद्धा आंदोलनं केली आणि त्यावेळी हजारो लाखो मराठा एकवटले। OBC नेते या बाबत काहीच बोलताना दिसत नाहीये। आज OBC एकवटले जाऊ शकत नाही का? OBC नेत्यांची यामागे नेमकी भूमिका काय असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मराठा समाजाचा पेशाच राजकारण आहे, OBCचा पेशा राजकारण नाही। OBCचा पेशा इथं व्यवसाय देणे, बलुते आलुते भटके विमुक्त जाती जमाती। त्यामुळं मला वाटतंय राज्यकर्त्या लोकांनीच सर्वसामान्य मागासांच्या यादीमध्ये घुसून त्यांचं आरक्षण संपवण्याचा डाव आखलेला आहे आणि हे अमानवीय आहे। इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणार आहे, संविधानाला चॅलेंज करणार आहे। जो कायदा पाळत नाही, जो न्यायालयाचा आदेश पाळत नाही, जो इथलं OBCचं आरक्षण पाळत नाही, ती माणसं गुंड आहेत आणि ही माणसं
या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवायला चाललेले आहेत, हुकुमशहा बनायला चाललेले आहेत. हे लोकशाही विरोधी आहे. बरं, पण गोरगरीब जो मराठा आहे त्याला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये संधी मिळत नाही. सातत्यानं जरांगे हा मुद्दा पुढे करतात आणि वाचणं सुद्धा त्या प्रकारे दिसून येतं. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की जी मराठ्यांची जी मुलं आहेत त्यांना ऍडमिशन मिळताना त्रास होतो, चांगले टक्के असताना सुद्धा त्यांना त्रास होतो. तर हा जो त्यांचा मुद्दा सातत्यानं ते पुढे करतात, याकडे तुम्ही कसं पाहता? मग असं कोण म्हटलं मॅडम? असं कोण म्हटलं? जरांगे सातत्यानं हाच तर मुद्दा काढतात पुढे. तुम्हाला माहितीये का या वर्षीचा अहो ऐका ना, आता ऐका जरांगेच्या अजेंड्यावर काम करू नका. मला एक सांगतो, अजेंड्यावर लक्ष्मणजी सगळ्यात पहिल्यांदा अजेंड्यावर कोणी काम करत नाही. ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे. आणि ऐका ना मी काय म्हणतोय. बोला. अहो मी काय म्हणतोय ऐका ना उत्तर माझं. या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला माहितीये का? या वर्षीचा कट ऑफ ओबीसीचा जास्त आणि एससीबीसीचा कमी आहे. मग एससीबीसी का नको आहे त्यांना? म्हणजे यांचा राजकीय अजेंडा आहे. त्यांना मुलांच्या शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या या गोष्टींचं काहीही देणं घेणं नाही. आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन कशासाठी दिलंय? एससीबीसी कशासाठी दिलंय? आणि हे दिलेलं असताना तुम्हाला ओबीसी मध्ये का घुसायचंय? हा राजकीय अजेंडा आहे. इथं ना शिक्षण आणि ना नोकऱ्यांचं धोरण आहे. इथं फक्त ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एकमेव एककलमी कार्यक्रम आहे. बर, ठीक आहे. तुम्ही म्हटलात आता हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मात्र आता यापुढे नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? काय नेमकी पावलं तुम्ही आता उचलणार आहात? कारण ओबीसी हा सगळा समाज तुमच्या नेतृत्वाकडे पाहतो आहोत, कारण तुम्ही आक्रमकरित्या सगळी भूमिका मांडताय. आता तुमची पुढची कशी काय पावलं असणार आहेत? आमची उद्या पुण्यामध्ये महाराष्ट्र लेवलची बैठक होत आहे आणि आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करू. पण ओबीसी मधूनच जर आरक्षण कोण घेत असेल, आमची प्रामुख्याने पहिली मागणी अशी आहे की 59 लाख नोंदी बोगस कुणब्यांच्या नोंदीद्वारे जर हे ओबीसी मध्ये घुसलेले असतील तर ह्या नोंदी पहिल्यांदा रद्द करण्यात याव्यात. ही आमची अग्रक्रमानं आणि 1 नंबरची मागणी असेल. बरं, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा काही मानस किंवा काय नेमकं आता उपमुख्यमंत्र्यांना एकंदरीत सरकारकडे काही जाण्याचा आपला मानस आहे का? समजतंय सरकारकडे तर आम्ही जाऊच, पण मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसी मंत्री आहेत, नेते आहेत. त्या माणसांनी जरी रस्त्यावर उतरून आमची बाजू नाही घेतली तरी चालेल, पण मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री महोदयांना, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, सत्तेमध्ये बसता, तर तुमचं काम आहे की मुख्यमंत्री महोदयांना हा मुद्दा कन्व्हिन्स करणं. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत, आम्ही आंदोलक आहोत. आम्हाला जरी तिथपर्यंत नाही पोहोचता आलं तरी आम्ही ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न निश्चित करू. बरं, ओबीसी नेत्यांची कोंडी काय होते? बोलत का नाहीयेत? एवढं मोठं आंदोलन आता येऊन मुंबईमध्ये धडकले, राज्याच्या राजधानीमध्ये येऊन धडकले, तरी सुद्धा ओबीसी नेते फारसे उत्सुक दिसत नाहीयेत बोलायला. बोलतील निश्चित बोलतील. जनता बोलायला लावेल त्यांना. बरं, जसं आता मराठ्यांनी हे सगळं आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे, काय ओबीसींचा सुद्धा असा आंदोलनाचा काही मानस आहे? निश्चित 50% ओबीसीची ज्या दिवशी संघर्ष यात्रा निघेल त्या दिवशी जगन्नाथाचा रथ असेल तो, आणि कोण आडवा येईल, मग चाकाखाली जो येईल त्याची काय अवस्था होईल याची कल्पना इथल्या राज्यकर्त्या लोकांनी करावी. कारण या आंदोलनाच्या पाठीमागे आमदार, खासदार आणि टोटल व्यवस्थेची किंवा आपल्या खासदारकीची शपथ घेत असताना, आमदारकीची शपथ घेत असताना सर्व समाजाच्या दायित्वाची शपथ त्यांनी घेतलेली असते. पण असे जर ते एककल्ली वागत असतील, संविधान विरोधी वागत असतील, तर त्यांना सुद्धा घरचा रस्ता दाखवायची जिम्मेदारी, जबाबदारी इथला ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती घेतील. जर राजकारणच यांना करायचं असेल तर ओबीसी सुद्धा राजकीय वागेल. अगदी. तुम्ही आता म्हटलात की 50% ओबीसी राज्यामध्ये आहे, तो एकवटला जाईल, मात्र तो विखुरलेला आहे. त्यांना एकत्रित आणणं हे त्या भागातल्या नेत्यांचं काम असणार आहे. काय या दृष्टीने नेमकी रणनीती आखली जाईल? कारण एवढ्या विखुरलेल्या समाजाला 18 पगडच्या जाती आज ओबीसी मध्ये त्या एकत्रित येणं खूप मोठं. ओबीसी विखुरलेला आहे. ओबीसी आपल्या व्यवसायात गुंतलेला आहे. ओबीसी डोंगराच्या कुशीला आहे भटक्या विमुक्त जाती जमाती. ओबीसी बलुते आलुते आहेत. मला या गोष्टीची कल्पना आहे की ते एकत्रित येत नाहीयेत, पण आपल्या हक्क अधिकाराविषयी ते निश्चित एकत्रित येतील. तरुणांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे. त्यामुळं ओबीसीचं भलं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालेलं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक, लक्ष्मणजी धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीत. लक्ष्मण हाके ओबीसी नेते आपल्या बरोबर होते आणि एकंदरीत
एकंदरीतच मनोज जरांगेंचं आजचं हे आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे ती एक प्रकारची झुंडशाही असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर लक्ष्मण हाके आपल्याबरोबर ओबीसी नेते जोडले गेलेले होते.